बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि हा मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं नदी नाले ओढ्यांना पूर आलेला आहे। बीड शहरातील जी बिंदुसरा नदी आहे ती दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। तर जो बिंदुसरा नदीवरील दगडी पूल आहे तो देखील पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। आपण पाण्याचा प्रवाह समोर बघू शकतो, किती मोठ्या प्रमाणात जी पाण्याचा प्रवाह आहे। लाटा देखील या बिंदुसरा नदीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि बीड जिल्ह्यामधली मांजरा नदी असेल, त्याचबरोबर गोदावरी नदी, सिंदफणा नदी, सरस्वती नदी या ज्या लहान मोठ्या नद्या आहेत या सगळ्या नद्यांना अशी परिस्थिती पाहायला मिळते। आज बीडमध्ये हवामान विभागानं हाय अलर्ट दिला, रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी नदी काठावरती जाऊ नये अशा पद्धतीचं आव्हान दिलं। तर दुसरीकडे जर बघितलं तर बीड शहरातील या दगडी पुलाच्या जवळ जी प्रवासी वाहतूक आहे ती थांबवण्यात आली। पोलीस प्रशासनातले जे कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देखील या ठिकाणी येऊन पूर परिस्थितीची पाहणी केलेली। विशेष म्हणजे बीड शहरातील जे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये देखील पाणी शिरलेले होते। तर दुसरीकडे शिवाजीनगर पोलीस स्टेशन याच्यामध्ये देखील सखल भागातील जो भाग आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी पाणी शिरल्याचं देखील पाहायला मिळते। मात्र आत्ता देखील पावसाचा जोर कायम आहे। अतिवृष्टीचा इशारा जो देण्यात आलेला होता या अगोदर देखील अतिवृष्टी झाल्यामुळे नदी नाले तुडूंब भरलेत। 143 मध्यम लघु प्रकल्प हे ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि मांजरा जे धरण आहे त्या मांजरा धरणामधून देखील हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग हा 11 दरवाजातून केला 6 दरवाजातून केला जातोय। तर माजलगाव धरणाचे देखील 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत। त्यामुळे एकंदरीतच पूर परिस्थिती जर बघितलं तर बीडमध्ये पुन्हा निर्माण होते की काय अशा पद्धतीचा परिस्थिती बीडमध्ये निर्माण झालेली आहे आणि आज देखील पुराची तीव्रता त्याच प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे 2 दिवसापूर्वी झालेली अतिवृष्टी, मध्यरात्री झालेला पाऊस आणि आज बरसत असलेला पाऊस यामुळे पूर परिस्थिती कशा पद्धतीची असेल आणि त्या अनुषंगाने प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापन कक्ष देखील स्थापन केलेला आहे आणि त्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने देखील प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आज बीडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत आहे। त्यामुळं पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होते की काय हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।